केडीएमसीच्या 18 शाळांची दुरावस्था। शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकाने केडीएमसी आयुक्तांची घेतली भेट। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 18 शाळांची दुरवस्था झाली आहे। यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे। महापालिकेचे अधिकारी केवळ चांगल्या शाळा दाखवून आयुक्तांची दिशाभूल करत आहेत। दुरावस्था झालेल्या 18 शाळांना आयुक्तांनी सरप्राईज व्हिजिट करावी अशी मागणी शिंदे सेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी आज केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। त्यांनी दुरावस्था झालेल्या 18 शाळांची यादीच आयुक्तांकडे सुपूर्द केली आहे। आयुक्तांनी त्यांच्या मागणीची दखल घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाईल असे आश्वासित केले आहे। आज मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कमिशनर यांची मी एक महत्त्वाच्या विषयासाठी भेट घेतली। कमिशनर साहेबांना मी एक 18 शाळांची यादी दिलेली आहे, ज्या मी स्वतः व्हिजिट केल्या। तर त्या शाळेत अक्षरशः वाईट परिस्थिती आहे। मग तिथे पिण्याची पाण्याची सोय नाही, शौचालय नाही, शाळांना लिकेज आहे, शाळा एकदम घाणेरड्या झालेल्या आहेत। तर त्या संदर्भात मी कमिशनरांना ती पूर्ण यादी देऊन त्यांच्या निदर्शनास आणलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या शाळांना सरप्राईज व्हिजिट द्या। कारण बाकी काही शाळांचा रंगरंगोटी केली, तिकडे कमिशनर साहेबांची व्हिजिट झालेली आहे, परंतु ह्या 18 शाळा ज्या कमिशनरांना दाखवल्या गेल्या नाहीत त्यांची लिस्ट मी आज कमिशनरांच्या निदर्शनास आणली आहे। आणि त्यांनी मला सांगितलं की स्टेप बाय स्टेप आपण ह्याही शाळा घेणार आहोत आणि तुम्ही जी यादी दिलेली आहे ती आम्ही लवकरच मी ते चेक करतो आणि मग आपण त्यांचं काम सुरू करू। तेच आहे तेच उदाहरण आहे की कमिशनर साहेबांना जे काही आता दाखवल्या गेल्या त्या त्यांनी काही ज्या शाळांना चांगल्या ठिकाणी रंगरंगोटी केली त्या शाळा दाखवल्या गेल्या, परंतु काही शाळा एकदम अशा परिस्थिती आहेत की मी मागे आता मोहिली गावात व्हिजिट केली तर तिथे त्या मुलांना शाळाच नाही आहे। म्हणजे फेब्रुवारी महिन्यात ती शाळा नवीन बनवायची म्हणून तोडली आहे। आज जवळजवळ 60 मुलं तिथे शिकतात आणि आज त्या फेब्रुवारीपासून तर आता शाळा चालू झाल्या। आता तिकडे अजून त्याचं म्हणजे शाळेचं खालचंच काम चालू आहे। म्हणजे ती शाळा अजून तयार व्हायला जवळजवळ 6 महिने वर्ष जाईल। त्यामुळे वर्षभर त्या मुलांना शाळेपासून वंचित राहायला लागेल। त्यामुळे त्या 60 मुलांच्या शाळेचं किंवा त्यांच्या भविष्याचं काय हाही प्रश्न मी त्यांना तिकडे विचारलेला आहे।